सर्वप्रथम जय महाराष्ट्र, जय शिवराय. माझं नाव व्यंकटराव मुंजाजी शिंदे. मी आता आपल्या पक्षाचा जिल्हा प्रमुख म्हणून जवळपास आज हे दुसरं वर्ष, 2 वर्षापासून मी जेव्हापासून शिंदे साहेबांनी हा उठाव केला, नवीन हे सरकार स्थापन झालं, तेव्हापासून मी जिल्हा प्रमुख म्हणून काम करत आहे. आणि यापूर्वी 15 ते 20 वर्षापासून मी शिवसेना पक्षाचं काम करत आहे. परंतु साहेब जेव्हापासून मुख्यमंत्री झाले तेव्हापासून जो कामाचा वेग आहे तो मी आतापर्यंत कधी अनुभवला नाही. आणि साहेबांची कामाची पद्धत, आणि यापूर्वी बरेच मुख्यमंत्री होते, मी या चळवळीमध्ये संघटनेत काम करत असताना मी बऱ्याचशा गोष्टी जवळून अनुभवल्या आहेत. परंतु साहेबांचा काम करण्याची पद्धत आणि शिवसैनिकांना जो खऱ्या अर्थानं न्याय मिळाला, यापूर्वी मला तर वाटतं यापूर्वी नक्कीच कधी मिळाला नसेल. आणि मला खूप आनंद आणि अभिमान वाटतो की साहेबाच्या नेतृत्वामध्ये मला जिल्हा प्रमुख म्हणून काम करण्याची संधी या ठिकाणी परभणी जिल्ह्यात मिळाली. बाळासाहेबांची जी शिवसेना आहे त्या बाळासाहेबांच्या विचारांना प्रेरित होऊन माझ्यासारखे सामान्य शिवसैनिक त्यांनी या शिवसेनेच्या या लढ्यामध्ये, या संघर्षात, या पक्ष संघटनेच्या समाजकारणात आम्ही बाळासाहेबांवर विश्वास ठेवून डोळे बंद करून आम्ही उडी घेतलेली आहे. आणि नक्कीच आम्ही तेव्हापासून आजपर्यंत काम करत आहोत. परंतु हे काम करत असताना जे आम्हाला अनुभव आले, यापूर्वीही पक्षाचं काम करत असताना मुंबईला जाण्याचा मला बराच योग आला. माननीय बाळासाहेब ठाकरेजी यांच्या नेतृत्वामध्ये काम करण्याचा योग आला. परंतु बाळासाहेबांच्या नंतर जेव्हापासून उद्धव साहेबांच्या हातामध्ये आपल्या शिवसेना पक्षाचे सूत्र आले, तेव्हापासून आमदार खासदार तर नक्की सांगतात की आम्हाला अशा अडचणी आल्या, तशा अडचणी आल्या. परंतु मला एक बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक, कडवट शिवसैनिक म्हणून आपल्याला सांगणं गरजेचं आहे की उद्धव साहेबांनी कधीही तळागाळातल्या शिवसैनिकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला नाही, किंवा शाखा प्रमुख असेल किंवा त्यापेक्षा वरचे पदाधिकारी असतील. आता जिल्हा प्रमुख पक्षासाठी किती महत्वाचा आहे या 2 वर्षात मी चांगल्या प्रकारे अनुभवलंय. माझं कुठलंच काम या 2 वर्षात अडकलं नाही. केवढाही मोठा असो, छोटा असो, शिंदे साहेबांच्या माध्यमातून, माननीय श्री श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून माझे सर्व कामं मार्गी लागले. या 2 वर्षात शिंदे साहेब जेव्हापासून मुख्यमंत्री झाले तेव्हापासून परभणी जिल्ह्यातील सामान्य लोकांचे, शिवसैनिकांचे जेवढे कामं झाले, या 20 वर्षामध्ये मी जेव्हापासून पक्षात काम करतो तेव्हापासून तर नक्कीच झालेली नाही. कारण साहेबांची जी काम करण्याची पद्धत आहे, ही काम करण्याची पद्धत, साहेबांचं काम परभणी जिल्ह्यातील सर्व शिवसैनिकांनी स्वीकारलं आहे. साहेबांचं नेतृत्व नक्कीच आमच्या परभणीकरांना खूप आवडलेलं आहे. जरी इथले प्रस्थापित आमदार खासदार आज साहेबांसोबत नसतील, उद्धव साहेबांच्या शिवसेनेसोबत जरी असले, तरी पण इथला सामान्य शिवसैनिक, इथले शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, आजी माजी सर्व निवडणुका लढवणारे सर्व शिवसैनिक हे आज शिंदे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. आणि याचाच पुरावा म्हणून मी 4-5 महिने अगोदर ठाण्याला माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हातावर आपल्या परभणी जिल्ह्यातील 110 रनिंग सरपंच, दुसऱ्या पक्षात, वेगवेगळ्या पक्षातले 110 रनिंग सरपंच, त्यांचा प्रवेश आपल्या पक्षात झाला आणि माझ्या माध्यमातून झाला. याचा मला खूप अभिमान वाटतो. शिवसेनेचं आणि परभणीचं नातं हे आई आणि मुलासारखं नक्कीच आहे. कारण परभणीमध्ये शिवसेना ही खूप तळागाळापर्यंत पोहोचलेली आहे. येथील शिवसैनिकांच्या आणि परभणीकरांच्या मनात शिवसेना रुजलेली आहे. कारण ज्या वेळी परभणीमध्ये बाळासाहेबांचा दौरा असायचा, त्यांचं भाषण असायचं, त्यावेळी आम्ही वयाने जरी लहान असलो तरी आम्ही शाळेला सुट्टी मारून आम्ही ते भाषण ऐकण्यासाठी जायचो. आम्ही म्हणजे मी एकटाच नाही, तर परभणीतील असंख्य असे लोक जे शिवसेनेचे काम करण्यासाठी इच्छुक होते, जे बाळासाहेबांना मानणारे होते, छत्रपती शिवरायांना, त्यांच्या विचारांना आपल्या डोक्यात ठेवून चालणारे लोक सर्व शिवसेनेची जुळलेले होते आणि आजही ते तसे जुळलेले आहेत. आणि मी तुम्हाला यापूर्वीच सांगितलं की शिवसेना आणि परभणी या दोघांचं नातं खूप अतूट नातं आहे. आणि आज 25 वर्षापासून आपल्या शिवसेनेचे आमदार खासदार या ठिकाणी या सर्व लोकांनी निवडून दिलेले आहेत. सांगायचं झालं तर
मी 20 वर्षापासून शिवसेना पक्षाचं काम करत आहे. मी आपल्या या पक्षाला खूप जवळून पाहिलेलं आहे, आपल्या पक्षाचं काम जवळून पाहिलेलं आहे. परंतु बाळासाहेबांच्या नंतर उद्धव साहेबांच्या हातामध्ये आपल्या पक्षाची सूत्र आली आणि सामान्य शिवसैनिकापासून तर आमदार खासदारापर्यंत सर्व लोकांचा म्हणजे डिसमोड झाल्यासारखा झाला. कारण त्यांची कुठल्याही पद्धतीची कामं होत नव्हती. उद्धव साहेबांची काम करण्याची पद्धत आम्हाला बिलकुल आवडत नव्हती. परंतु एक नाईलाजानं आम्हाला पक्षामध्ये काम करावं लागायचं आणि आमच्या कुठल्याही अडचणी असल्या, आमदारांच्या अडचणी जर दूर होत नसतील तर आमच्यासारख्या सामान्य शिवसैनिकांच्या अडचणीला आमच्यासाठी इथं असा कोणी वाली राहिला नव्हता. परंतु आम्ही त्यावेळेस सुद्धा ज्यावेळेस आपले शिंदे साहेब, एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री ते नव्हते, परंतु तरी ते शिवसैनिकांच्या इथून गेलेल्या जर काही अडचणी असतील तर उद्धव साहेबांपर्यंत नाही पोहोचलो तरी ते आमच्या अडचणी दूर करायचे. आणि दुधात शर्करेचा योग जसा असतो त्याप्रमाणे साहेबांनी हा जो उठाव केला आणि उठाव करून साहेबांनी हे सरकार नव्याने स्थापन केले आणि साहेबांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तेव्हापासून आजपर्यंत एवढा फरक, आम्हाला जमीन आसमानचा फरक जसा असतो त्या पद्धतीचा फरक उद्धव साहेबांमध्ये आणि शिंदे साहेबांमध्ये आम्हाला नक्कीच आढळला. साहेबांच्या माध्यमातून गोरगरीब जनतेपर्यंत आम्ही पोहोचलो. त्या गोरगरीब लोकांचे, मजूर लोकांचे काम आमच्या माध्यमातून झाले आणि खरंच त्या लोकांचे आशीर्वाद शिंदे साहेबांनंतर त्यांनी खूप आशीर्वाद दिले. परंतु शिंदे साहेबांचे हे कामं, त्यांच्या कामाचं हे माध्यम आम्ही बनलो आणि त्यांच्यासोबतच आम्हाला सुद्धा काही आशीर्वादाचे लाभ आम्हाला साहेबांमुळे मिळाला. नक्कीच त्या दोघांमध्ये खूप जमीन आसमानचा फरक मिळाला. बघा, शिंदे साहेबांनी जेव्हापासून हा निर्णय घेतला तेव्हापासून महाराष्ट्रातील जनता नक्कीच सुखी आहे. मग ती आपल्या शिवसेना पक्षासोबत काम करणारे असेल किंवा जे आपले आता सहकारी पक्ष आहेत, भारतीय जनता पक्ष असेल, अजितदादा पवारांच्या माध्यमातून राष्ट्रवादी पक्ष असेल, या सर्व पक्षातील पदाधिकारी असतील, सामान्य लोक असतील, यांचा नक्कीच फायदा झालेला आहे. आणि शिंदे साहेबांची काम करण्याची पद्धत आणि शिंदे साहेबांचे जे रात्रंदिवस काम मेहनत करण्याचे जो त्यांचा स्वभाव आहे आणि गरीब व्यक्तींना न्याय देण्याकरता ते कुठल्याही परिस्थितीमध्ये खंबीरपणे उभं टाकतात. त्यांचा हा जो स्वभाव आहे तो नक्कीच विरोधी पक्षालाही मान्य झालाय आणि आपल्या सहकारी पक्षांना सुद्धा त्यांनी हे मान्य केलंय की आपल्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जर कसा असला पाहिजे तर नक्कीच माननीय नामदार श्री एकनाथराव शिंदे साहेब यांच्यासारखा मुख्यमंत्री असला पाहिजे. यामागचे कारण असं आहे, एखाद्या सामान्याची जर अडचण तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला त्या सामान्याच्या घरी जावं लागेल, त्याच्या मांडीला बसावं लागेल, त्याच्या अडचणी जाणून घ्यावं लागतील. परंतु साहेबांबद्दल सांगायचं आम्हाला एवढा अभिमान वाटतो की साहेब स्वतः रिक्षा चालक असल्यामुळं साहेबांनी एकदम तळागाळातून हा जो संघर्ष करून साहेब या स्टेपपर्यंत पोहोचलेत. म्हणून त्यांना मला वाटतं की असं वेगळं काही सांगायची गरज नाही की सामान्याच्या काय अडचणी असतील, सामान्य कुटुंबातील लोकांच्या काय अडचणी असतील, त्यांना कुठल्या गोष्टीची आवश्यकता असेल, त्यांच्यासाठी हिताचे निर्णय काय असतील हे त्यांना वेगळं सांगण्याची गरज नाही. म्हणून शिंदे साहेबांना या 1.5 ते 2 वर्षामध्ये या सामान्य लोकांना त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी जे जे निर्णय घ्यावे लागतील ते साहेबांनी खंबीरपणे घेतलेत आणि एकदम ते निर्णय सगळे सक्सेस झालेले मला आज या घडीला नक्की दिसतात.